राम राम मंडळी, प्रीतीजोळ एडिफाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आज आपण जात आहोत 3 मूर्ती मंदिर बोरवली या मंदिराला भेट द्यायला। तर मंडळी, तुम्ही जर माझा त्रिमंदिराचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पहा। त्याचबरोबर इतरही अजून खूप मंदिरांचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तेही जाऊन तुम्ही लवकर चेकआउट करा। तर तुम्ही जर त्रिमंदिराचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना माहीत असेल की 3 मूर्ती त्याचबरोबर मंदिर याबद्दल थोडं कन्फ्युजन होतं। इथे त्रिमूर्ती कुठली मंदिर आहे वगैरे। तर आम्ही जेव्हा इथे पोहोचलो या 3 मूर्ती मंदिरामध्ये, तेव्हा आम्हाला कळलं की या 3 मूर्ती मंदिरालाच त्रिमूर्ती मंदिर असं म्हणतात। तर आज आपण या मंदिराला भेट देणार आहोत। इथे खूप मोठ्या अशा बुद्धांच्या मोठ्या 3 अशा मूर्त्या आहेत। तर त्या पाहायला आपण आता जाणार आहोत आणि ते मंदिरही पाहायला जाणार आहोत। तर चला, या मंदिरात जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। जर तुम्हाला प्रायव्हेट गाडीने जायचं असेल तर तुम्हाला बोरवलीच्या नॅशनल पार्कमधून या मंदिरापर्यंत पोहोचता येऊ शकतं। आणि जर तुम्हाला माझ्यासारखं जर जायचं असेल तर बोरवली स्टेशनवरून मी प्रायव्हेट रिक्षा केली होती आणि गुगल मॅप लावून मग मी ह्या ठिकाणी पोहोचली। त्यानंतर हा असा चाळींमधनं रस्ता आहे। तुम्हाला इथे कसं जायचं मी थोडक्यात मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊनच ठेवेन, पण मी हा थोडा पण कट न करता हा तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे इथून कसं बाहेर पडायचं। आता हे पाहू शकता, या चाळीतून आपण बाहेर पडलेलो आहोत आणि जो नॅशनल पार्कमधून रस्ता येतो ना, तो हाच आहे जो मी माझ्या मागून रस्ता येऊन हा इथपर्यंत या मंदिरापर्यंत पोहोचता येतं इथे। तर तुम्ही नॅशनल पार्कद्वारे सुद्धा येऊ शकता किंवा जसं मी रिक्षाने आली आणि मधून चाळीमधून जो रस्ता आहे त्या रस्त्याने विचारत गेलं तरी तुम्हाला हे त्रिमूर्तीचं मंदिर भेटेल, म्हणजे 3 मूर्ती मंदिर भेटेल। तर चला आता आपण दर्शन घेऊया इथे। मुंबईतील बोरवली पूर्वेकडील श्री 3 मूर्ती दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र हे एक शांत, आध्यात्मिक आणि स्थापत्यशास्त्रीय रत्न आहे। मंदिरातील आश्चर्यकारक संगमरवरी, कोरीव काम, गुंतागुंतीचे शिल्प आणि शांत वातावरण यासाठी पर्यटक या मंदिराचे कौतुक करतात। हा जो आता आपण स्तंभ पाहिला तो 51 फूट उंचीचा कीर्तिस्तंभ आहे। या मंदिरात जैन तीर्थंकरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 24 मूर्त्या आणि भगवान आदिनाथ आणि त्यांच्या पुत्रांच्या 3 मोठ्या अशा मूर्त्या आहेत। नूतनीकरण सुरू असूनही समीक्षक मंदिराच्या परिसराची शांतता लक्षात घेतात। ते जैन भिक्षुकांसाठी राहण्यासाठी धर्मशाळा इथे उपलब्ध आहेत। जर तुम्ही तुमची स्वतःची प्रायव्हेट व्हेकल घेऊन येत असाल तर तुम्ही बोरवली मार्गाने नॅशनल पार्कमधून तुम्ही जर आलात तर इथे कार पार्किंगची उत्तम सोय आहे। त्याचबरोबर पिण्याचं पाणी आणि शूज रॅक आणि आरामदायी बसण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी आहे। या मंदिराच्या परिसरात शॉर्ट्सना परवानगी नाही, म्हणून पूर्ण कपडे घालून या मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो। या मंदिरात जाण्यासाठी बोरवली पूर्वेकडून रेल्वे स्टेशनवरून टाटा पॉवरला जाण्यासाठी शेअरिंग ऑटो सुद्धा आहे, ज्याने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आम्हाला हे माहीत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही प्रायव्हेट रिक्षा करूनच इथे पोहोचलो। त्याचबरोबर इथे बस देखील येते 299 आणि 293 अशी जय महाराष्ट्र नगर या ठिकाणी ही बस येऊन पोहोचते आणि तिथून तुम्हाला पायी चालत या मंदिरापर्यंत पोहोचावं लागतं। या मंदिरातील आश्चर्यकारक संगमरवरी, कोरीव काम व गुंतागुंतीच्या शिल्प बघून तुम्हाला नक्कीच थक्क व्हायला होईल। या आध्यात्मिक आणि निवासस्थानाच्या शांत वातावरणात शांतीचा अनुभव नक्की तुम्ही इथे येऊन घ्या। आणि आता तुम्ही जैन तीर्थकर आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या 24 पुतळ्यांसह वास्तुशिल्पकला आता तुम्ही पाहू शकता। मी दाखवतेच आहे, तुम्ही पाहत जा हळूहळू।
जर तुम्ही बोरोली नॅशनल पार्क फिरण्यासाठी जर आला असाल तर इथे 3 मूर्ती असा बस स्टॉप आहे, जो तुम्ही इथे एंट्री केल्यानंतर तुम्हाला एंट्रीचे बोरोली नॅशनल पार्कमध्ये एंट्रीचे पैसे भरावे लागतात। त्याच्यानंतर बस असते आणि बसने तुम्ही 3 मूर्ती मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता। पण स्पेशली जर तुम्ही या मंदिराला भेट देणार असाल तर तुम्ही नॅशनल पार्कने न येता बोरोली स्टेशनवरून मी सांगितल्याप्रमाणे रिक्षा किंवा जय महाराष्ट्रासाठी ज्या 293 ची बस पकडून तुम्ही इथे येऊ शकता। आता इथून आम्ही बाहेर पडलो आहोत। हा समोरून तुम्ही पाहू शकता, हा जो रोड येतोय तो बोरोली नॅशनल पार्क वरून येतो आणि या मंदिरात तुम्ही येऊ शकता। आता आम्ही परत त्याच रूटने म्हणजे चाळीतनं आम्ही परत बाहेर पडणार आहोत जय महाराष्ट्र नगर येथे आणि तिथून रिक्षा करून आम्ही बोरोली स्टेशन येथे जाणार आहोत। आय होप मंडळी, हा जो त्रिमूर्ती मंदिर म्हणजेच 3 मूर्ती दिगंबर जैन मंदिराचा व्हिडिओ आणि दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया अजून एक नवीन मस्त अशा मंदिराला भेट देण्यासाठी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।